किती प्रमाणपत्र वाटप केले? ते म्हणे असा डेटाच नाही आमच्याकडं. नाही, विभागीय आयुक्त सांगतात की डेटा नाही. ते तर सचिव आहेत ना, शिंदे समितीचे लिगल सचिव आहेत ते. मग डेटा जर का उपलब्ध नाही आहे तर ते ही सांग- दिशाभूल आहे का असं समजावं का? ही सरळ सरळ समाजाला फसवण्याची कार्यपद्धती आहे. राधाकृष्ण विखे पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तत्कालीन सुरक्षित अजितदादा पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना जर का वाटतंय की समाजाला आम्ही आरक्षण दिलं तर सेम डे 4 वाजता एकीकडे आम्ही उपोषण सोडतोय दादांचं आणि नागपूरमधून मुख्यमंत्री सांगतायत की ज्यांच्या नोंदी असतील त्यांना जात प्रमाणपत्र वितरित केल्या जाईल, ज्याच्या नोंदी नाही त्याला नाही. मग ही काय तफावत आहे? म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगतोय, मग विखे पाटील काय सांगतायत? विखे पाटलांना मी आता मुंबईला जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की साहेब हैदराबाद गॅझेट लागू झालंय का? ते म्हणते त्याच्यामध्ये लिहिलं काय लिहिलंय? हैदराबाद गॅझेट लागू झालंय, कुठं लिहिलंय? माझं तर ओपन चॅलेंज आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक आज मान्य करतायत की हैदराबाद गॅझेट लागू झालं नाही. 2 सप्टेंबरचा GR हा परिपूर्ण नाही, हा समाजाचं आरक्षण देऊ शकत नाही. ते फक्त जात प्रमाणपत्र काढण्याची एक कार्यपद्धती विश्लेषित केली आहे, त्याच्यामुळे प्रचंड संभ्रम तयार झाला आहे आणि समाजाला त्याच्यामुळंच अर्ज करण्याची जी काही समाजामध्ये जी धग होती ती संपलेली आहे, कारण की मिळतच काही नाही आहे. ठीक. आता तिथून मुंबईहून आल्यानंतर 2 सप्टेंबरच्या नंतर साधारणतः किती मंडळींनी कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेले आहेत आणि किती मंडळींना त्याचे सर्टिफिकेट्स मिळालेत? काही डेटा आहे तुमच्याकडे? मी कालच सांगितलं तो विभाग आयुक्तांकडे गेलो, मी त्यांना तो डेटा पण मागितला आणि वेबसाईटवर जो डेटा उपलब्ध होतोय 2,49,000 प्रमाणपत्र 2 सप्टेंबरच्या अगोदरपर्यंत वितरित झाली होती पूर्ण महाराष्ट्रात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2,49,842 काहीतरी प्रमाणपत्र आहेत. 49,700 काहीतरी नोंदी शिंदे समितीच्या माध्यमातून नव्याने सापडल्या. नव्याने शब्द लक्षात ठेवा, 58 लाख नोंदी जे काही आपण भंपक आकडा सांगतोय शासनाच्या वतीनं, जे मंत्री सांगतायत त्यांना तर जोड्याने मारलं पाहिजे. जर का मनोज जरांगे सांगतायत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये निघलेल्या नोंदीची यादी तुम्ही ग्रामपंचायतला लावा, मग शासन का लावत नाहीत? 58 लाखाचा आकडा सांगायचा आणि माझ्या एखादी यादी तुम्हाला ग्रामपंचायतीवर बघायला मिळाली का? आतापर्यंत एकही यादी नाही. गेल्या 2 वर्षात मनोज जरांगे असतील किंवा आम्ही सगळे असतील, आम्ही सांगतोय शासनाला, शिंदे समितीला सांगतोय, जर का नोंदी सापडल्या आहेत, उदाहरणार्थ एखादा आपण नारेगाव घेतलं, नारेगावमध्ये जर का 50 नोंदी सापडल्या तर ग्रामपंचायतला 50 नोंदीच लावायला काय हरकत आहे? ते म्हणते ऑनलाईन आहेत, गुगलवर टाकलेले आहेत, वेबसाईटवर टाकले आहेत. जर का 58 लाख नोंदी जर का सापडल्या असतात